नमस्कार, माझं नाव मिलिंद चौकेकर. मी पिरामल फार्मामध्ये R&D मध्ये जॉबला आहे. हा IRDचा डिटॉक्सिफिकेशन वर्कशॉप मी सेकंड टाइम अटेंड केलेला आहे. याच्या आधी मी 2023ला वर्कशॉप अटेंड केलेला होता. त्यावेळेला मला फारच मिरॅकल इफेक्ट्स त्या वर्कशॉपमध्ये मिळाले. फॉर एक्झाम्पल माझे डायबिटीस जे होते ते 10.1 होते, ती डायरेक्ट विथिन 2 मंथ्समध्ये ते 5.6ला आले. आणि माझं वेट लॉस पण त्यावेळेला 22 kg झालेलं होतं. आणि मी ऑलमोस्ट 2 वर्ष ते फॉलो केलेलं होतं. पण गेले 6 महिने मला एनीहाव काही कारणामुळे ते फॉलो करता येत नव्हतं, म्हणून मी सरांच्या सतत कॉन्टॅक्टमध्ये होतो. आणि आज मला लास्ट वीकला मला संधी मिळाली की हे वर्कशॉप परत अटेंड करायचा. तर ॲक्च्युली ह्या वर्कशॉपबद्दल सांगायचं झालं तर हे वर्कशॉप पूर्णतः आयुर्वेदा बेस आहे. पण हे डॉक्टर नारायणराव यांच्या मार्गदर्शनाखाली जे आयोजित केलं जातं त्यामध्ये त्याला एक शास्त्रीय बॅकग्राऊंड आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल की इथे कुठचे तुम्हाला पहिले दिवस तुम्हाला एक पुढच्या 7 दिवसामध्ये तुमचा फर्स्ट गोल काय आहे ते तुम्हाला डिसाईड करायचा असतो. आणि 6 दिवस तुम्हाला रेग्युलर हा वर्कशॉप अटेंड करायचा असतो. ह्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या योग क्रिया करून घेतल्या जातात, जसं की पवन मुक्तासन, मंडूकासन. आणि त्याबरोबर तुमची बॉडीतली जी आपण एवढे वर्ष जे पैसे खर्च करून जी घाण पोटामध्ये साठवलेली आहे ती क्लीन करण्याचा प्रोसिजर केला जातो. आणि शेवटचा दिवस जो असतो हा कम्प्लिटली आपल्याला गरम लिंबू पाणी दिलं जातं आणि योगक्रिया करून आपल्याला त्या इन्स्टेड ऑफ युरिनच्या ऐवजी ते आपल्याला स्टूल म्हणून पासआउट करायचं असतं. म्हणजे एकदम ही एक फारच मिरॅकल एक प्रक्रिया आहे. पण याच्यामध्ये तुला फरक काय वाटला मागच्या मध्ये यावेळेस कसं झालं? लास्ट टाइम जेव्हा मी केलेलं तेव्हा मला ऑलमोस्ट जवळपास 30 ते 35 माझे मोशन जे होते हे कलरफुल होते. म्हणजे त्यामध्ये येल्लोइश ब्राउनिश कलर होतं, म्हणजे जे काय टॉक्सिन्स होते ते. पण ह्या वेळेला जेव्हा मी आफ्टर 3 वर्षांतर जेव्हा मी हा सेशन अटेंड केला तेव्हा मला असं जाणवलं की हार्डली 8 ते 9 मोशनमध्येच माझ्यातले जे ब्राऊन कलरचं जे टॉक्सिन होतं ते निघून गेलेलं होतं. आणि पुढचे 10 ते 15 मोशनमध्ये स्लाइट पार्टिकल्स फाइंड आउट आले. म्हणजे यावेळेस खूप इझी झालं. हो, ह्या वेळेला फार इझी झाले. आणि ह्या वेळेला एवढे इझी होते की ऑलमोस्ट मोशनला जाऊन आल्यानंतर परत पाणी पिण्याच्या ऐवजी परत प्रेशर येत होता. म्हणजे एवढा व्हॅक्यूम जनरेट झालेला होता. आणि लास्ट टाइमला वेळेला मी अराउंड 2 ते 2.5 तासामध्ये 65 मोशन केले होते. ह्या वेळेला मी हार्डली 1.5 तासामध्ये 105 मोशन केले. आणि एवढे करून किती वेळात? 1.5 तासामध्ये किती केल्या? 105 मोशन. आणि तरी पण माझी एनर्जी लेवल फारच चांगली आहे. आणि मी सगळ्यांना सांगेल की ह्याच्यामध्ये फारच चांगले अनुभव मिळतात. म्हणजे म्हणतात ना की पोट साफ तर मन साफ. तर जोपर्यंत आपलं पोट साफ होत नाही तोपर्यंत आपले रोग आपले जाणार नाही. तर त्यामुळे हा वर्कशॉप हा प्रत्येकाने अटेंड केला पाहिजे. आणि आपल्याला जे इफेक्ट मिळतात ते आपण इतरांबरोबर शेअर केले पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल. आणि एक महत्त्वाची गोष्ट तिथे नमूद करतो की हा वर्कशॉप केल्यापासून गेल्या 3 वर्षामध्ये माझे मेडिकल लिव्ह हा हार्डली 5 ते 6 त्याच्यापेक्षा जास्त झालेले नाही. खरंच आजारी होता का असं होतं? म्हणजे जस्ट काही म्हणजे आता कसं आहे की कोविडमुळे कसं आहे की थ्रोट इन्फेक्शन झालं तर लोक घाबरतात. मग त्यामुळे चला ठीक आहे, 1 दिवसाची सुट्टी घ्या. कारण लास्ट टाइमला पण मी ऑक्टोबरमध्ये हा वर्कशॉप अटेंड करणार होतो, त्याच्या 1 वीक अगोदर थ्रोट इन्फेक्शन होतं. तर मी 1च दिवस अटेंड केला आणि पुढचे 6 दिवस मी अटेंड करू शकलो नाही. पण लकीली आफ्टर ऑलमोस्ट 6 महिने सरांच्या मागे लागून आज मला योग आला की हा वर्कशॉप कम्प्लीट पूर्ण करण्याचा. पण एक महत्त्वाची गोष्ट नमूद करतो की त्यावेळेला पण हा वर्कशॉप अटेंड केल्यानंतर जी आपली एनर्जी लेवल आहे, म्हणजे कमीत कमी भूक लागते आणि जास्तीत जास्त एनर्जी येते. तर जनरली आपला गैरसमज असतो की जास्त खाली की आपल्याला जास्त एनर्जी येते. तर तो हा वर्कशॉप केल्यानंतर आपल्या ध्यानात येतं की जेवढं कमी खाऊ तेवढी आपली एनर्जी लेवल जास्त असते. तू सांग ना. अजून एक मी नमूद करतो, ऍक्च्युली ह्या वर्कशॉप करता मी जसं सरांनाच मी आभारी आहे तसंच माझ्या वाईफचा पण आभारी आहे. कारण त्याने एवढ्या बिझी शेड्यूल म्हणून त्यांनी मला अलाव केलं. कारण 14, 15, 16 3 दिवस सुट्टी असताना पण मी वर्कशॉप अटेंड करून मी सुट्टी असताना पण मी ऑफिसला जात होतो. आणि आज माझी लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे. आपण बाहेर पार्टी वगैरे करायला जातो, पण त्यांनी ते आम्हाला इकडे बोलवले, ऍडजस्ट केलं. आणि ठीक आहे, तुम्हाला योग्य वाटतं, तुम्हाला चांगलं तुम्ही करा. काल माझ्या छोटूने पण मला विचारलं, पप्पा तुम्ही गिफ्ट काय देणार? तर मी सांगितलं की मी चांगला डिटॉक्सिफाय करून ग्रीटिंग कार्ड तयार करून ठेवले दोघांना द्यायला. पण पप्पा नाहीत म्हणून त्याने मलाही दिलेलं नाही. तो संध्याकाळी देणार आम्हाला. 3 वर्षापूर्वी जेव्हा मी वर्कशॉप केलं होतं तेव्हा मी वर्कशॉप नंतर जेव्हा घरी गेलो, बेल वाजवली,
यांनी दरवाजा उघडलेला तेव्हा यांनी पहिलं वाक्य वापरले की नवीन पप्पा आले. म्हणजे तेव्हा माझ्याकडे फारच ब्लॅक पूर्ण चेहरा वगैरे ब्लॅक वगैरे होता, पण डिटॉक्स नंतर त्या स्किन मध्ये चांगली इम्प्रुव्हमेंट आली होती. तर त्याने जी मला कॉम्प्लिमेंट दिली की नवीन पप्पा आले, तर तसंच मी त्याला नाव सांगितलं. बारीक झाले होते, हो, खूप त्या झाले. दरम्यान खूप बारीक झाले. आणि जनरली आपण म्हणतो की वेट लॉस करता आपण डायटिशियनला कॉन्टॅक्ट केलं पाहिजे. मग डायटिशियन सांगतात की तुम्ही 2-2 तासांनी खा, मग त्यानंतर त्यांचे प्रोडक्ट विकतात. तर ह्या वर्कशॉपमध्ये तसं काही नाही. एकदा तुम्ही फीस भरा, वर्कशॉप करा, आणि नंतर तुम्हाला सरांनी जे सजेशन दिलेले आहे ते फॉलो करूनच तुम्हाला मिरॅकल इफेक्ट दिसतील तुम्हाला.